नमस्कार मित्रांनो, अजय भारती ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे पुण्याच्या आसपास मी फिरण्यासाठी एखादा पॉइंट शोधत होतो। तर शोधता शोधता पुणे बेंगलोर हायवेवर म्हणजे कात्रजपासून एक 15 ते 16 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती वर्वे बुद्रुक खेड शिवापूरजवळ केळवड गावामध्ये मला एक नवीन मंदिर झालेलं कळलं। तर त्या मंदिराचं नाव आहे त्रिमंदिर। तर हे मंदिर जे आहे ते पुणे बेंगलोर हायवेला एकदम चिटकूनच आहे आणि तुम्ही जर बाहेर पडला तर पुण्यापासून अवघ्या 15-20 मिनिटात तुम्ही इथे पोहोचू शकता। तर हे त्रिमंदिर आता आज आपण पाहणार आहोत। तर चला। याचं एकूण क्षेत्रफळ 23,000 चौरस फूट म्हणजे 23 गुंठ्याचा असून याचा जो मुख्य पोडियम आहे तो 7,800 स्क्वेअर फीटाचा आहे। प्रांगणात सुंदर बागा आहेत व ते व्हीलचेअर फ्रेंडली आहेत, त्यामुळे अपंगांसाठी हे सोयीस्कर आहे। आतमध्ये प्रवेश करताच सुंदर आणि मोठा असा सभागृह आहे। हे सभागृह जवळजवळ 7,800 स्क्वेअर फुटाचं आहे। याचं जे फ्लोरिंग आहे ते पूर्ण संगमरवराचं आहे। या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जैन, वैष्णव आणि शैव परंपरा या तिन्हींचे देवदेवता एकाच मंदिरात आहेत। यामागे संकल्पना आहे की धर्म वेगळे असले तरी अंतिम सत्य एकच आहे। या मंदिरात मुख्य देवता श्री श्रीमंदर स्वामी जैन परंपरा त्रिमंदिरात मध्यभागी प्रतिष्ठित आहे आणि ही एक पांढऱ्या संगमरवराची मूर्ती असून याची उंची जवळजवळ 13 फूट आहे।
मंदिराच्या बाहेरील व्ह्यू पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर दिसत होता, त्यामुळे इथे तुम्ही आल्यानंतर तुमचा क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता। इथेच लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी बसवण्यात आलेली आहेत, तर तुमच्या मुलांना इथे बोर होण्याचं काही कारणच नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया एका अशाच नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।